बऱ्याच वेळेस ब्लाऊज आपलं एकदम व्यवस्थित स्टिचिंग झालेलं असतं आणि त्यानंतर जेव्हा ब्लाऊज कस्टमर घालून बघतात तर त्यावेळेस समोरची जी पट्टी असते, आय हुकची जी पट्टी असते ती थोडीशी आपली खाली वर झालेली असते किंवा मागे पुढे होत असतात. हुक लावल्यानंतर इथे गॅप येतो. म्हणजे बघा आता डमी आहे, याला इथे मी हुक नाही लावलेले, परंतु इथे मी पिनने पॅक केलेला आहे. ठीक आहे. ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालतो, ब्लाऊज घातल्यानंतर समजा कस्टमरने ब्लाऊज घातलं आणि त्यांचा जर इथे गॅप येत असेल तर तो कशामुळे होतोय? जो गॅप आहे हुक पट्टी लावल्यामुळे होतोय की आय पट्टी लावताना काहीतरी चुकतंय, तर ते आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप न करता, जेणेकरून तुम्हाला सर्व व्यवस्थित असं स्टेप बाय स्टेप समजून जाणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे. ठीक आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथे ब्लाऊजचा जो समोरचा पार्ट आहे तो मी इथे घेतलेला आहे आणि ही जी आहे कटोरी ब्लाऊज हे पॅटर्न आहे. आता याला एका साईडने बघा वरून आपल्याला पट्टी लावायची आहे आणि दुसऱ्या साईडने खालून पट्टी लावायची आहे. तर याच्यासाठी आपल्याला पट्टी अगोदर कट करून घ्यावी लागणार आहे. तर जो काही उरलेला कपडा आहे त्याच्यामधून मी इथे पट्टी कट करून घेत आहे. तर बघा, आता इथे मी एका साईडला जी आहे ती डबल पट्टी लावणार आहे, डबल फोल्डवाली. ती इथे व्यवस्थित कट करून घेतली मी. याची जी रुंदी आहे ती घेतली आहे 3 इंचाची आणि लांबी आपल्याला जेवढी हवी तेवढी आपण घेऊ शकतात. ही डबल फोल्डवाली आहे ही पट्टी. आणि दुसरी जी पट्टी आहे ती मी इथे घेणार आहे. बघा, सिंगलच पट्टी घ्यायची आहे. इथे मी 2 पट्ट्या छोट्या छोट्या कट करून आणि त्याला मी जॉईंट देऊन घेणार आहे. तर आता इथे मी हे छोट्या 2 पट्ट्या कट केल्या. याची जी रुंदी आहे ती असणार आहे आपली 2 इंचाची. तर बघा, इथे मी 2 इंचची रुंदी घेऊन ही पट्टी मी कट करून घेतलेली आहे. आता या छोट्या छोट्या 2 पट्ट्या आहेत त्याच्यामुळे मला याला जॉईंट पण द्यावं लागणार आहे. तर इथे मी जॉईंट देऊन घेते. हा जॉईंट जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे. याच्यावरती आपल्याला दाबटीप पण द्यायची आहे. दाबटीप दिल्यानंतर एका साईडने आपल्याला 1/2 इंचावरती फोल्ड पण करून घ्यायचं आहे. तर बघा, हे सगळं आपण इथे आता करून घेणार आहोत. दाबटीप देऊन घेतलेली आहे मी आणि याला एका साईडने मी इथे 1/2 इंच फोल्ड करून घेत आहे. जेव्हा पण ब्लाऊज आपण स्टिचिंग करतो ना, तर कुठलंही ब्लाऊज असो त्याला आपल्याला आय हुक पट्टी लावण्याची जी पद्धत आहे ती हीच असणार आहे. सेम पद्धत, ह्याच पद्धतीनुसार आपल्याला आय हुकची पट्टी जी आहे ती लावायची आहे. तर बघा, आता एका साईडने माझं झालं आहे 1/2 इंच आणि आता मी पुन्हा घेतला आहे फ्रंट पार्ट. त्यातला जो काही वरचा पार्ट आहे त्याला मी वरून पट्टी लावणार आहे आणि खालचा जो पार्ट आहे त्याला खालून मी पट्टी लावणार आहे. कसा मी पार्ट ठेवलेला आहे तुम्ही बघितला असेल, तशाच पद्धतीने तुम्हाला पण इथे समोरचा पार्ट जो आहे तो ठेवायचा आहे. आता इथे मी फोल्ड करून घेते साधारण 1/2 ते अर्धा इंच आणि मग याच्यावरती मी इथे पट्टी लावणार आहे. पट्टी लावत असताना बघा, मागे पुढे आपले हुक होतात ना, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, काही ट्रिक मी सांगणार आहे आता, त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत पट्टी लावत असताना. आता बघा, इथे इथपर्यंत मी पट्टी लावली आणि इथे जे आहे मी असं फोल्ड करून घेत आहे. अगदी एक बारीक चून मी इथे देऊन घेणार आहे. बारीक चून इथे दिल्यामुळे काय होतं, आपली जी मागे पुढे जी खेचणारी जी पट्टी आहे ना ती होत नाही. याला आता दाबटीप देऊन घेऊया. या पट्टीला मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि याला लगेच धागा कट करून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा, आता जर पट्टी जर मोठी वाटत असेल तर अजून एक आपण फोल्ड करून घेणार आहोत. ठीक आहे. आणि व्यवस्थित मापात असेल तर काही गरज नाही. आता बघा, इथे जी चून होती ना ती चून मी पुन्हा इथे थोडीशी छोटीशी टिप मारून घेणार आहे. म्हणजे ती जी चून आहे तिला पण मी इथे आपली टिप येणार आहे. तर इथे मी हलकीशी चूनला टिप मारून घेतलेली आहे आणि हे मी आता फोल्ड करून घेत आहे पुन्हा एकदा असं खालच्या साईडने. एकदा फोल्ड केल्यानंतर पुन्हा हे असं प्लेन करून याला मी इथे फोल्ड करून घेणार आहे आणि मग त्याच्यावरती मी शिलाई मारणार आहे. तुम्ही शिलाई पण मारू शकता, याच्यावरती तुम्ही हात शिलाई पण करू शकता. ठीक आहे. हात शिलाई पण भरपूर बायका पसंत करतात, तर तिथे हात शिलाई केली तरी चालणार आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, ही पट्टी तर आपली रेडी झालेली आहे. फ्रंट पार्टवाली ही पट्टी जी आहे ती आपली
रेडी होत आहे। आणि मग तशीच आपल्याला दुसऱ्या बाजूची जी पट्टी आहे याला आपण हुक पट्टी म्हणतो। ही हुक पट्टी आहे। हुक पट्टी तुम्हाला अशाच पद्धतीने लावायची आहे, म्हणजे तुमचं जे हुक जेव्हा तुम्ही लावणार आहात तेव्हा ते मागे पुढे होत नाही। ठीक आहे, आता हे झालं। आता आपण दुसरा पार्ट घेणार आहोत। तर दुसऱ्या पार्टला जी आपण 3 इंच रुंदीची पट्टी लावलेली आहे ना, ती आपण इथे लावणार आहोत। ती आपण कटिंग केली होती ती याला आपल्याला इथे लावायची आहे। तर सेम तसंच करायचं आहे। याला ओपन बाजू आहे, ओपन बाजूने आपल्याला असं करायचं आहे आणि खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ओपन बाजू इथे आपण ठेवून घेणार आहोत आणि ही आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। अर्धा इंच रुंदीची इथे शिलाई मारायची आहे। याला आपल्याला अजिबात दाबटीप नाही द्यायची आहे। आता काय करणार आहे मी, याच्यावरच जी शिलाई आपण मारली आहे ना त्याच्यावरच आपली शिलाई येईल अशा हिशोबाने याला फोल्ड करून घ्यायचं आहे या पट्टीला। म्हणजे जे आपण कपडा लावलेला आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। आणि फोल्ड केल्यानंतर खालची जी शिलाई आपली येते ना ती शिलाईवरच आपला हा पार्ट वरती आला पाहिजे आणि त्यावरच आपण ही शिलाई मारणार आहोत। म्हणजे खालची आपली शिलाई दिसणार नाही आणि वरचा भाग जो आहे पट्टीचा आपला एकदम फिनिशिंगमध्ये दिसणार आहे। तर बघा हे किती छान असं फिनिशिंगमध्ये आलेलं आहे। आता याला मी इथे कट करून घेते आणि मग आपण जी काजबटन पट्टी आहे ती एकसारखी आहे की नाही ते पण बघून ते पण आपण कट करून घेत असतो, जसं आपण गळ्याचा भाग जोडतो तशा पद्धतीने। तर बघा ही अशा पद्धतीने आपल्याला इथे काजबटनची जी पट्टी आहे ती अशी लावायची आहे, म्हणजे हुक लावल्यानंतर तिथे आपला भाग जो आहे तो कमी जास्त होत नाही। आणि अजून एक मैत्रिणींनो, शक्यतो 6 हुक लावायचे आहेत। जवळपास आपण गेल्या कित्येक दिवसापासून हेच करतो, 5 हुक लावतो, तर त्याऐवजी 6 हुक लावायचे आहेत। ठीक आहे, तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला हुकची जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने लावायची आहे। हुकची पट्टी लावत असताना आपल्याला अगदी बारीक अशी चून घ्यायची असते दोन्ही साईडला, पट्टीला इकडनं पण आणि इकडनं पण दोन्ही साईडला बारीक चून घ्यायची आणि मग ती पट्टी लावायची आहे। त्यामुळे काय होतं, इथे जो येणारा गॅप आहे ना तो गॅप आपला येत नाही। ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल आता। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर आमचे ऑनलाईन क्लासेस पण जॉईन करायचे असतील तर आमचे ऑनलाईन क्लासेस पण आहेत आणि उद्यापासून आमचा जो आहे तो कुर्ती आणि बॉटमचा पण कोर्स चालू होत आहे। तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही तो कोर्स जॉईन करू शकताय। कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला आमचा ॲप डाउनलोड करावा लागणार आहे, त्याची लिंक मी दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकताय। ॲप डाउनलोड करायचं आहे, गुगल प्ले स्टोअरवरती आपला ॲप आहे दीप्स कोचिंग नावाचं। ठीक आहे, ते ॲप डाउनलोड करा आणि तिथून तुम्हाला हवा तो कोर्स तुम्ही जॉईन करू शकताय, किंवा जो उद्यापासून चालू होणार आहे तो आपला लाईव्ह कोर्स असणार आहे तो पण तुम्ही जॉईन करू शकताय। ठीक आहे, तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आणि याच्यातून तुम्ही नेमकं काय शिकला आहात याची कमेंट मला नक्की करायची आहे। कारण की बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्या काही गोष्टी एकदम बरोबर असतात आणि काहीतरी कुठेतरी आपलं चुकत असतं, तर त्याच्यासाठी आपल्याला हे छोट्या छोट्या टिप्स माहिती असणं पण गरजेचं असतं। तर चला, व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे तुम्हाला जर आवडला असेल तर, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन काहीतरी टिप्स घेऊन। तोपर्यंत बाय बाय।